शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार आता 2 दिवसात 20,000 रुपये अनुदान देणार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदीची सर्वात मोठी घोषणा. राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. तुमच्या घरामध्ये जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला पेरणी आधीच 2 दिवसात 20,000 रुपयेपर्यंत अनुदान केंद्र व राज्य सरकार मिळवून देणार आहे. मग आता हे कोणकोणत्या योजनेद्वारे अनुदान तुम्हाला मिळणार आहे हे बघा. शेतकरी मित्रांनो, राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. तुम्ही जर शेतकरी असाल, तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला पुढील 2 दिवसांमध्ये 20,000 रुपये अनुदान शेतकऱ्याच्या थेट बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना काही पात्रता लावण्यात आलेल्या आहेत. या जर पात्रतेमध्ये तुम्ही बसला तरच तुम्हाला हे 20,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यासाठी हा मोठा निर्णय घेतल्याने शेतकरी वर्ग सरकारवर खूप खुश झालेला आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, राज्यातील सरसकट सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही. काही ठराविक जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये हा लाभ सरकारकडून मिळणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून या 14 जिल्ह्याची आता निवड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून जवळजवळ 20,000 रुपयेचा लाभ तुम्हाला भेटणार आहे. यासाठी सरकारच्या माध्यमातून काही पात्रता आणि अटी ठेवण्यात आलेल्या आहेत. जर तुम्ही त्या पात्रतेमध्ये बसला तर 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा देखील असू शकतो. पेरणीच्या आधी सरकारकडून तुम्हाला 20,000 रुपयेचा लाभ मिळणार आहे. तर मग कोणकोणत्या पात्रता आहेत आणि कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे नक्की बघा. आपण पाहूया कोणकोणत्या अटी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या आहेत. आता कोणकोणती पात्रता लावण्यात आली आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मागणार आहे. यामध्ये राज्यातील शेतकरी हा पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असावा. म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्ही तर आधी पीएम किसान योजनेचे 19 हप्ते घेतलेले असावेत आणि नमो शेतकरी योजनेचे 6 हप्ते आतापर्यंत घेतलेले असावेत. जर तुम्ही ह्याचे हप्ते घेतला असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी तुम्हाला आलेली आहे. ह्याचा लाभ तुम्हाला केंद्र सरकार, राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. नेमकं पेरणीच्या आधी सरकारने पैसे देण्याचं ठरवलंय. याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांना पेरणीसाठी थोडाफार जो हातभार आहे हा शेतकऱ्यांचा सरकारकडून, केंद्र सरकारकडून लागावा असे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांनी निर्णय घेतलेला आहे. तर तुम्ही सर्वांच्या अगोदर पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते घेणं हे घेतलेले बंधनकारक करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्याला खुश करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यासाठी आता लॉटरी काढलेली आहे. याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही पात्रता सरकारने लावल्या आहेत. फक्त 2 मिनिटं लक्ष देऊन बघायचं आहे. तुम्हाला कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये याचा लाभ लावण्यात आलेला आहे, कोणकोणत्या पात्रता ठेवण्यात आल्या आहेत लगेच सांगतो. यामध्ये पहिली पात्रता सांगण्यात आली ती म्हणजे तुम्ही पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचा तुम्ही लाभार्थी असणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी पात्रता अशी सांगण्यात आली की तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं बंधनकारक आहे. तर तुम्ही या गोष्टीचा तर तुम्ही लाभ घेत असाल, या गोष्टीचं तुम्ही नियमाचं पालन करत असाल तर हा लाभ तुम्हाला भेटणार आहे. सगळ्यात महत्वाची पात्रता सरकारच्या माध्यमातून घालून आलेले जे घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायलाच पाहिजे तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, आता कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये याचा लाभ भेटणार आहे याची संपूर्ण माहिती देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे. आता दुसरी पात्रता सांगितली ती म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. त्यानंतर तिसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. सर्व राज्यातील शेतकऱ्यासाठी ती लागू होत आहे. ती म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती पेन्शन घेणारी नसली पाहिजे. म्हणजे सरकारच्या माध्यमातून तुमचे वडील, तुमची आई जे कोणी सरकार नोकरी करत आहेत तर ते रिटायरमेंट आहेत आणि ते जर तुमच्या घरामध्ये पेन्शनच्या स्वरूपात पैसे घेत असतील
तर तुम्हाला हा लाभ आता त्यांना देता येणार नाही, असे सक्त निर्देश आपल्या महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहेत. दुसरं पाहायला गेलं तर सरकार सेवेत असेल, म्हणजे तुमचा मुलगा आर्मीमध्ये असेल, पोलीसमध्ये असेल, इतर कोणत्याही सरकार नोकरीमध्ये असेल, तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही. कारण सरकार म्हणते की जे गरीब, जे गरजूवंत शेतकरी आहेत, फक्त त्यांनाच या शेतकऱ्यांचा सरकारचा लाभ घेता यावा. आता सरकारच्या माध्यमातून जे दिले जाणारे 20,000 रुपये, मग तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की कोणत्या योजनेद्वारे तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तर तुम्हाला मित्रांनो पुढे सांगतो. सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, या ठिकाणी कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हे पैसे दिले जाणार आहेत. तुमचा या 14 जिल्ह्यामध्ये जिल्हा आहे का हे सुद्धा पाहून घ्यायचं आहे. हे तुम्ही आता नक्की बघायचं आहे. त्यानंतर यानंतरची तिसरी पात्रता अशी सांगण्यात आहे की ती म्हणजे तुमच्या उत्पन्नाच्या संदर्भात आहे. यामध्ये सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय की जे तुमचं उत्पन्न आहे ते उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा आत असलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, तर तुमचं जर उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 2.5 लाखाच्या आत असणं ते तुम्हाला बंधनकारक करण्यात आलेलं आहे. हे सुद्धा जे महत्वाची अट आहे, जी अट घालून देण्यात आलेली आहे, या अटीचं पालन करणं अतिशय बंधनकारक ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही अट सुद्धा अतिशय महत्वाची आहे. 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला या गोष्टीचा, या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे. आता सरकारच्या माध्यमातून काही शेतकऱ्याचं उत्पन्न 5 लाख, 10 लाख, 15 लाख रुपयापर्यंत असते, तर त्या शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार नाही. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या बँकेचे जे खाते आहेत, या महत्वाच्या 12 बँकांमध्ये असणं हे सुद्धा अतिशय बंधनकारक आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की फक्त या 5 बँकेमध्येच पैसे जमा होणार आहेत. कारण हे जे पैसे आहेत ते तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. सरकारच्या माध्यमातून येणार आहेत, तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा येणार आहेत. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही. फक्त 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. मग ते 14 जिल्हे कोणकोणते आहेत, तर त्या 14 जिल्ह्याची यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे. या महत्वाच्या 12 बँकांना या अकाउंटमध्ये पैसे जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. आता तुम्हाला 20,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की कोणत्या योजनेद्वारे पैसे मिळणार आहेत, तर ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. कोणकोणती योजना आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे. या 14 जिल्ह्याची यादी ज्या 12 बँकांना देण्यात आलेली आहे, 12 बँका कोणकोणत्या आहेत याची लिस्ट एकदा आपण लगेचच पाहून घेऊया. या जर 12 बँकेमध्ये तुमचं खातं असेल, पुढे तो सांगणारच आहे. त्या 14 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल, तुम्हाला संपूर्ण लाभ या गोष्टीचा तुम्हाला घेता येणार आहे. कोणकोणत्या 12 बँका आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे आणि कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, पेरणीच्या आधी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक 20,000 रुपयाचं अनुदान या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. ते 14 जिल्हे आपण लगेच बघणार आहोत, परंतु अतिशय महत्वाचं कोणकोणत्या बँका आहेत ते देखील तुम्ही पाहणार आहात. सगळ्यात पहिली बँक आहे ते म्हणजे युको बँक. युको बँकेत सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. दुसरी बँक आहे ते म्हणजे इंडियन बँक. इंडियन बँकेत सुद्धा पैसे येणार आहेत. दुसरी बँक आहे ते म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक. या बँकेत देखील तुम्हाला पैसे येणार आहेत. दुसरी बँक आहे ते म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक. या बँकेत देखील पैसे येणार आहेत. दुसरी बँक कोणती आहे ते सुद्धा लक्ष देऊन पहा. जी सेंट्रल बँक आहेत त्या सेंट्रल बँकेमध्येच तुम्हाला ज्या बँकेचे पैसे तुम्हाला जमा होणार आहेत. दुसरी बँक आहे ते म्हणजे कॅनरा बँक. ज्या शेतकऱ्यांचा अकाउंट कॅनरा बँक आहेत, त्या कॅनरा बँकेच्या अकाउंटमध्ये जे 20,000 रुपये योजनेचे पैसे ते तुम्हाला जमा होणार आहेत. दुसरी बँक आहे ते म्हणजे युनियन बँक. ज्या शेतकऱ्याचं युनियन बँकमध्ये खातं असेल त्याचे सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. दुसरी बँक आहे ते म्हणजे पंजाब नॅशनल बँक. तिसरी बँक आहे ते म्हणजे ICICI बँक. चौथी बँक आहे ते म्हणजे कोटक बँक. कोटक बँकेत ज्या शेतकऱ्याचं खातं आहे त्यांना सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे. दुसरी बँक आहे ते म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. ज्या शेतकऱ्यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अकाउंट आहे त्यांना सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे. दुसरी बँक आहे ते म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्र सुद्धा ज्या शेतकऱ्याची खातं या बँकेमध्ये त्या सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. दुसरी बँक ऑफ इंडिया. दुसरं पाहायला गेलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया. या बँकेत देखील तुम्हाला या गोष्टी योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे. तिसरी बँक आहे ती म्हणजे पोस्ट पे. शेतकऱ्याच्या पोस्ट पेमेंट बँकेमध्ये अकाउंट आहेत त्या योजनेला तुम्हाला या गोष्टीचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. दुसरं पाहिलं तर शेतकरी मित्रांनो, यामधील पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे लातूर.
लातूर जिल्ह्यामध्ये तो तुम्ही असाल तर तुम्हाला हा 20,000 रुपयाचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. जवळजवळ तुम्हाला 20,000 रुपये तुमच्या शेतकऱ्यांना पेरणीच्या अगोदर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामुळे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे. जे लातूरमधील शेतकरी असतील त्या लातूरमधील शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे. तर तुम्हाला आता कोणकोणत्या अटी देखील सांगितलेत. आज तुम्हाला जिल्ह्याची लिस्ट सुद्धा मी तुम्हाला सांगायला सुरुवात केली आहे. सर्वात पहिला लातूर जिल्हा, दुसरा कुठला ते सुद्धा लगेच सांगणार आहे. तर लातूर जिल्हा पाहायला गेलं तर तो 2 नंबरचा जिल्हा आहे, तो म्हणजे हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी तुम्ही हिंगोली जिल्ह्यातून असाल तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तुम्हाला 20,000 रुपयाचा तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. हा लाभ कसा मिळणार ते देखील तुम्हाला पुढे सांगणारच आहेत. तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यानंतर तुम्हाला 3 नंबरचा जिल्हा आहे तो सांगतो म्हणजे लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला तर लाभ घेता येणार आहे. ते तुम्हाला अगोदर सांगितलेलंच आहे. शेतकरी असाल, आधी PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतला असाल तर त्याचा लाभ सुद्धा तुम्हाला घेता येणार आहे. ते तर सांगणारच आहे. आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे. हिंगोली जिल्ह्यात सुद्धा ही सर्वात मोठी अतिशय महत्वाची बँक आहे. ज्या ज्या बँका सांगितलेत त्या बँका तुम्हाला त्याच्यामध्ये असेल, तुमचं अकाउंट त्याच्यामध्ये असेल, तुम्हाला सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे. जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला या पेरणीच्या आधी येत्या 2 दिवसामध्ये हा लाभ तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येणार आहे. अशी माहिती सूत्राकडून सांगण्यात येणार आहे. त्यानंतर आत्ताच्या बँका सांगितलेत या बँकेमध्ये जर तुमचं खातं उघडलं असाल तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा तो म्हणजे वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी वर्ग अतिशय गरजूवंत आणि गरीब शेतकरी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक तिथं आत्महत्या सुद्धा केल्या आहेत. त्यांना थोडीफार मदत व्हावी म्हणून या जिल्ह्याचं नाव देखील सरकारनं घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं दुसरा जिल्हा तो म्हणजे वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यात तर तुम्ही असाल तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्याचं नाव देखील घेतलं आहे. दुसरा जिल्हा तो म्हणजे अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा या अनेक जिल्ह्यामध्ये आत्महत्या झाल्या होत्या ते सरकारच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला या योजनेचा तुम्हाला अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा लाभ घेता येणार आहे. दुसरा जिल्हा तेच लगेच सांगतो. पुढचा जिल्हा आहे पण तो शेतकऱ्यांचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा हा लाभ मिळणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा तो म्हणजे वर्धा जिल्हा. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ भेटणार आहे. आता पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर अनेक शेतकऱ्यांना, अनेक लोक इथे शेतकरी आत्महत्याग्रस्त आहेत. त्यामुळे या जिल्ह्याचं नाव देखील सरकारनं घेण्यात आलेलं आहे. पुढचा जिल्हा तो म्हणजे जालना जिल्हा. जालना जिल्ह्यामध्ये देखील सुद्धा या योजनेचा लाभ तुम्हाला आता घेता येणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा तो म्हणजे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना सुद्धा हे गरजू शेतकरी आहेत म्हणून त्यांना नांदेड जिल्ह्याचं नाव सुद्धा घेण्यात आलेलं आहे. या जिल्ह्यामध्ये 2020-25 मध्ये खूप आत्महत्या झाल्या आहेत. सारे शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी केलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांना पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड त्यांच्यावरती हा लाभ देता येणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे वितरित केला जाणार आहे तो जिल्हा म्हणजे धाराशिव. धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकरी असाल तर तुम्हाला या सरकारच्या योजनेच्या माध्यमातून जो देण्यात येणारा लाभ आहे तो सुद्धा ज्या शेतकऱ्यांना धाराशिव जिल्ह्यातले याचा लाभ घेता येणार आहे. तुम्हाला ज्या बँका सांगितल्या त्या बँकेचं त्यामध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला धाराशिव मधल्या शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा. तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना ज्या 14 जिल्हे सांगितलेत तर या 14 जिल्ह्यामधील तुम्ही असाल तर तुम्हाला या 14 जिल्ह्यामधील तुमचा जिल्हा येत असेल लवकर तुम्हाला 9,000 रुपये देण्यात आहेत. परंतु सरकारच्या माध्यमातून असं आढळून आले की पण या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा अजून पण मिळाला नाहीत. लवकरच आता पेरणीच्या आधीच जो पीक विमा आहे तो पीक विमा शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे. तसेच राज्य सरकारच्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती सुद्धा आली आहे. ती म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचा जो 7वा हप्ता आहे तो देखील लवकरात लवकर देणार येणार आहे. आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जो PM किसान योजनेचा लाभ आहे त्याचा 20वा हप्ता तो देखील लवकरात लवकर देण्यात येणार असल्याची सर्वात मोठी माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये 14 जिल्हे सांगितले. तेही शेतकरी जे आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे. सरकारच्या माध्यमातून अन्नधान्याऐवजी त्यांना रोख रक्कम 9,000 रुपये आता देण्यात येणार आहे. तसेच सरकारच्या माध्यमातून
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजून काही पीक विमा भेटलेला नाही, त्यांना देखील ते 12,000 पर्यंत अजून मिळवायचा बाकी राहिलेला आहे. आता रेशन कार्डवरती 9,000 आणि पीक विम्याचे तुम्हाला 10 ते 12,000 असे टोटल तुम्हाला 20,000 रुपये तुमच्या लवकरात लवकर मिळण्याची दाट शक्यता आहे. आता सरकारच्या माध्यमातून व्यक्त सुद्धा करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हा खूप खुश झालेला आहे सरकारवर. त्यामुळे 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आनंदात आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या YouTube चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या लोकांना सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.